तर अहिल्यानगरच्या कोपरगावात मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झालेला आहे। उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याच्या आरोपावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। सचिन बनसोडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सचिन, नेमकं काय घडतंय कोपरगावात? का भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले? सचिन, भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा मुख्य सामना होत आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत ते आता आशुतोष काळे हे विद्यमान आमदार आहेत, तर कोल्हे जे आहेत ते माजी आमदार आहेत। त्यामुळे या ठिकाणी दोन्ही जे आहेत ते कारखानदार असल्यामुळे दोन्ही गटांची ताकद जी आहे ती तुल्यबळ मानली जाते आणि आज मतदानाच्या दिवशी त्याचा प्रत्यय जो आहे तो प्रत्यक्षात येतो आहे। आपल्या बाजूने मतदान खेचण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि त्याचीच परिणती जी आहे ते दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जे आहे तो वेळोवेळी आमने सामने येत आहेत। सकाळी ज्या पद्धतीने गोंधळ झाला, आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आले। ते आमने सामने आल्यामुळे परिस्थिती देखील बिघडल्याचं दिसतंय। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय कोपरगावात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आणि मग मात्र पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे।